भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशात अनशन लोकशाही पद्धतीने करण्याची मुभा आहे. पण अनशन करणाऱ्याला पोलिसांच्या थ्रू त्यांना रक्तबंबाळ करण्याचा अधिकार सुद्धा मलाच आहे, असे हुकुमशहा म्हणजे मोदी आणि अमित शहा. आज इंग्रजापेक्षाही बत्तर परिस्थिती या भारतात त्यांनी करून ठेवली. काश्मीरमध्ये जी 370 कलम होती ती त्यांनी हटवली. त्याच्याबद्दल मी त्यांची प्रशंसा करत आलेलो आहो. पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालणाऱ्या देशाची परिस्थिती या मोदी शहाने किती बत्तर करून ठेवली याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्या टिकेत साहेबांनी शेतकऱ्यावर जो जाचक करार लादला होता, त्या कराराच्या विरोधात त्यांनी जे 1 वर्षापर्यंत अनशन चालवलं. शेवटी मोदी शहाला त्यांनी झुकवलंय. मोदी शहा यांना झुकणे मान्य नाही. तिथं जर त्यांचा अपमान होत असेल तर ते कुठल्याही परिस्थितीवर जाऊ शकतात. याचं उदाहरण म्हणजे त्यांनी त्या पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांच्यावर जाचक अटी लावल्या. त्यावर त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. अनशनसाठी कोणी येऊ नये म्हणून तिथं कील तयार केली. कुठं बॅरिकेड लावून वाहनं फोडण्यात आले. अश्रुधुरेच्या कांड्यामध्ये अक्षरशः त्या शेतकऱ्यांना त्यांनी परेशान करून टाकलं. कुठे पाण्याचे फवारे मारण्यात आले. कित्येक शेतकऱ्यांना तिथे बलिदान द्यावं लागलं. पण तो माणूस टिकेत होता. त्यांनी दिल्ली पूर्णपणे ब्लॉक करून टाकलेली होती. शेवटी मोदी शहाला त्यांनी झुकवलंच. मोदी शहा एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांचं जे बिल पास झाले नव्हते संसदमध्ये, ते संसदमध्ये बिल पास झाले नाहीत म्हणून त्यांना लोकसभेच्या सभागृहात म्हणजे खासदारीची संख्या कमी आहे म्हणून त्यांनी भारतातले छोटे मोठे पक्ष, प्रादेशिक पक्षच फोडण्यास सुरुवात केली. म्हणजे इतक्या नीच प्रमाणात त्यांच्या हरकती चालू आहेत. त्यांचे चांगले कामं 370 असो की रोड त्यांनी जे भारतात बनवले, अशा कामांची आम्ही प्रशंसा करतोच. पण नेट फुटी प्रकरणात जे सोनम वांगचूक आणि दिप्टे हे उपोषणाला बसले होते, त्यांनी इंग्रजापेक्षाही बत्तर त्यांची परिस्थिती करून टाकली. लोकशाही पद्धतीने चालणारा हा देश आज हुकुमशाहीकडे वळलेला आहे. आज सोनम वांगचूक यांना ज्या पद्धतीने त्यांनी उचललं, ती परिस्थिती पाहता या देशात लोकशाही आहे का, हा प्रश्नचिन्ह लोकांच्या समोर उभं राहत होतो. आज विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक हे आपले मुलं सर्व्हिसर लागतील म्हणून मोलमजुरी करणाऱ्या पालकांचा विद्यार्थी हा परीक्षा देतोय आणि तो पेपरच जर फुटत असेल तर यावर शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा मागणे हे सोनम वांगचूक आणि विद्यार्थ्यांची गलती आहे का? मोलमजुरी करून विद्यार्थी ते शिकवतात आणि पेपर फुटी प्रकरणात जे उच्चभ्रू लोक आहेत तेच पैसे देऊन तो पेपर विकत घेतात आणि त्यांचेच मुलाला पर्सेंटेज घेऊन ते लागतात. म्हणजे तुम्ही गरीब देशातील गरीब लोकांना तुम्ही गरीबच ठेवता का? काय नीच लेवलवर या 10 ते 12 वर्षात राजकारण नेऊन ठेवलं मोदी साहेब. तुम्ही 12 ते 13, 14 वर्षात तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली नाही. फक्त हुकुमशहा पद्धतीने नियम जनतेवर लादता. अडाणी अंबानी आहेत त्याच्यापेक्षा करोडपती होऊन राहिले. ईडी CBI करून तुम्ही सारे पक्ष फोडले आणि भ्रष्टाचारी लोक हे तुमच्यात घेतले. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला की आज भारतातली परिस्थिती ही हुकुमशाहीकडे जाताने गेली आहे. आज त्या विद्यार्थ्यांना जे अमानुष वागणूक दिली, तिथं दिल्लीतलं पोलीस फोर्स पाहिल्यानंतर असं वाटतंय की इथं आतंकी हमला होत आहे. मोदी शहा हे बरं नव्हे. आज तुम्ही इलेक्शन हे लोकशाही पद्धतीने घेत आहात का? प्रत्येक गोष्टीवर तुमच्यावर शंका येते. पत्रकारिता हा चौथा स्तंभ
तुमचा चप्पल चाटणारा करून ठेवलेला आहे. आज टी व्ही सुद्धा कोणी उघडत नाही. का? तर ते टी व्हीतले जे चॅनल आहेत हे सर्व तुमचे पाय चाटणारे चॅनल झाले. जो तुम्ही या काँग्रेसच्या विरोधात 40 पैसे देऊन सोशल मीडियाचा उपयोग घेतलेला होता, पण तुम्ही तो पैसे देऊन घेतलेला सोशल मीडिया आज तुमच्यावरच बुमरंग झाला. टी व्हीवर अनशनाची कोणतीच बातमी येत नाही, आंदोलनाची कोणतीच बातमी येत नाही, काँग्रेसची कोणतीच बातमी येत नाही, तुमच्या पक्षाच्या कोणाचीच बातमी येत नाही. पण हे सोशल मीडिया आहे म्हणून आज हे लोकांपर्यंत आंदोलन पोचतात. येणाऱ्या काळात तुम्ही हे सोशल मीडियावर सुद्धा बंदी आणू शकता. तो मुंबईतला उरार घेणारा छक्का, साले त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले, फक्त त्यांनी आरोप केले पण सिद्ध कुठेच झालेले नाहीत. आज तो बडबडतोय. इतकी नीच दर्जाचं राजकारण या भारतात होत आहे. इन्कलाब जिंदाबाद म्हणणे सुद्धा आज या भारतात गुन्हा झालेला आहे. तुमचे लायचाटे पत्रकार इन्कलाब जिंदाबाद जो भगतसिंगांनी नारा ते जेलमध्ये असताना बोलले होते किंवा फायरिंग करताना बोलले होते, तो आज नाऱ्यावर जर तुम्ही शंका घेता, किती नीच प्रकारची ही पत्रकारिता झालेली आहे. मोदी आणि शहासाहेब हे तुम्ही जो अत्याचार ह्या आम जनतेवर करत आहात आणि अदानी अंबानीचे तुम्ही पाय चाटत आहात, कुठंतरी याचा उद्रेक होईल. आज निवडून आलेले खासदार त्यांच्यावर दबाव टाकून तुम्ही फोडता. आज न्याय व्यवस्थेवर लोक शंका घेत आहेत की शिवसेनेचा निकाल अजूनपर्यंतही 4 वर्षापासून लागलेला नाही आहे. म्हणजे न्याय व्यवस्था ही तुमची रखेल झाली आहे का? भारतातील स्वतंत्र यंत्रणा ह्या सर्व तुमच्या काबूत आहेत. आज लोकांना फक्त मोदी शहा या 2 नावाशिवाय कुठलाच कॅबिनेट मंत्र्याचं नाव सुद्धा माहीत नाही. आज भारत माझा देश आहे हे प्रार्थना विद्यार्थ्याकडून बोलताना सुद्धा विद्यार्थी कचत आहेत. सारे भारतीय माझे बंधू आहेत, बंधू भगिनी आहेत. अरे तुम्ही त्या जंतर मंतरवर नवयुवक विद्यार्थिनीला आपले फाटेपर्यंत मारलं, पण त्यांची अब्रू सुद्धा तुम्ही घेण्यास तिथे भिवून राहिले नाही. आता ते पोलीस आहेत, तुमच्या आदेशाशिवाय पोलीस ह्या गोष्टी करू शकत नाहीत. इंग्रजाच्या काळात गांधीजी यांनी 21 दिवस अनशन केलं, त्यांना इंग्रजांनी भेट देण्यास गेले. अण्णा हजारे यांचं स्वतंत्र भारतात त्यांनी आंदोलन केलं, त्यांची सुद्धा भेट घेण्यास काँग्रेसचे नेते गेले. पण आज 24 दिवस सोनम वांगचूक यांनी उपोषण केल्यानंतर तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने उचलून नेलं, ती पद्धत या स्वतंत्र भारतात असायला पाहिजे का? ती हुकुमशाही भारतात असायला पाहिजे. म्हणजेच भारत हा हुकुमशाहीकडे गेला का नाही गेला? आज कुठलंच अनशन आंदोलन हे टी व्हीवर दाखवल्याच जात नाही. तुमचा सोशल मीडियाचा बुमरंग तुमच्यावरच उलटला म्हणून आज या सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत हे आंदोलनं पोचतात. आज तुम्ही 14 ते 15 वर्षापासून कोणतीच पत्रकार परिषद न घेता फक्त मन की बात, मी बोलतोय ते ऐका, ही हुकुमशाही तुम्ही इथे लावलेली आहे. इंदिरा गांधींनी आपल्यावर आणीबाणी लादली होती, पण लोकांनी त्यांना ज्या पद्धतीनं पराभूत केलं, आज ती पद्धत सुद्धा तुम्ही इथे अवलंबू देत ना. कारण तुम्ही EVM मशीन हॅक करता, आलेले खासदार आमदार तुम्ही फोडता. म्हणजे विरोधी पक्षांना करायचं काय? कुठे कुठे बूथ कॅप्चर करता, जिथे मुस्लिम व्होटिंग आहे तिथं व्होटिंग स्लो करता. एक तुकाराम मुंडे सारखे जे काही लोक आहेत, असे देशभक्त जिथपर्यंत या भारतात निर्माण होतील नाहीत, तिथपर्यंत मोदी शहा हा देश हुकुमशाही सारखाच चालवतील असं म्हणण्यास काही हरकत नाही. मित्रहो,
आज मन उद्विग्न झालं की तिथं विद्यार्थी रक्तबांबळ होऊन राहिले. ज्या पद्धतीनं ते अनशन ते हाताळत आहेत ती पद्धतच या लोकशाही भारतात नाही, ही हुकुमशाहीच आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. आज तिथं देशातले विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा जात नाहीत. मग हे मोदीशाला धाकी पडले का? आज देशात विरोधी पक्षवाले सुद्धा चूप आहेत. मग विरोधी पक्षवाले हे मॅनेज झाले का? जेवढे जबाबदार सरकार आहे तेवढंच जबाबदार हे विरोधी पक्षसुद्धा आहे की त्या नालायकांना त्या आंदोलनस्थळी स्वतःचे खासदार आमदार जर घेऊन गेले तर त्याचं स्पेशल बिल्डअप होऊ शकते. मीडिया जरी त्यांच्याकडून नसेल पण विरोधी पक्ष यांनी त्या आंदोलनाला साथ द्यावी लागत होती. म्हणजे नेट पेपर फुटला हे विरोधी पक्षालाही मान्य होतं का, हे शंका विरोधी पक्षावर सुद्धा उपस्थित होत आहे. मोदी शहा तुमचं खूप होतंय. कुठंतरी देश भरकटला. युवकांचा अत्याचार हा कुठंतरी थांबवा. त्यांची मागणी आहे फक्त प्रधान शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा. पण हीच परिस्थिती जेव्हा जंतर मंतरवर अण्णा हजारेच्या वेळेत झाली होती तेव्हा तुम्ही रामदेव बाबा तिथं ठेवलेला होता जो महिलांचे कपडे घालून पळाला. मग जेव्हा आंदोलन होत होते तेव्हा तुम्ही त्या आंदोलनाला सपोर्ट करत होते. पण आज आंदोलन विद्यार्थ्यांसाठी चालू असताना तुम्ही ज्या पद्धतीनं त्या दिल्लीतल्या जंतर मंतरच्या शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना वागणूक देता, ही वागणूक लोकशाही प्रधान देशातली नाहीच. हा देश हुकुमशाही झाला असं म्हणण्यास काही हरकत नाही. मित्रहो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका. कारण चौथा स्तंभ हा सरकारला विकल्या गेलेला आहे. काहीच पत्रकार आहेत ते या सरकारच्या विरोधात बोलतात, सत्य मांडतात, त्यांच्यावरही बंदी हे ठेवतात किंवा करतात. पण आमच्यासारखे छोटे मोठे पत्रकार जे पटत नाही त्याच्या विरोधात बोलणारच आणि जे पटते त्याची प्रशंसा करणारच. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कराच, पण असे व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.